विषय असा आहे की मथुर आणि बकासूर आमची सर्व ग्रुपची इच्छा आहे मथुर बकासूर यांना प्रमुख उपस्थितीसाठी इथे बोलवायचा मैदानाची आणि मैदानाची शोभा वाढवावी. डॅम आहे आपल्याकडे मोठा आमच्या नद्यांचं पाणी बंद केलं तर डॅमला पाणी येईल का? आमचा भातचा पाणी दिलं जातो. तर नमस्कार मित्रांनो, आपण श्री जयराम शेठ भोईर शहापूर महाराष्ट्र केसरी मैदान होणार आहे. तुम्ही ऐकलंच असेल. तर आपण त्या मैदानाची शहानिशा करायला आलो ना. आपल्या सोबत आहे पंकज सपाट. आता अख्खा आपल्याला मैदान दाखवेल. कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? आपला कांचा रे तो मथुरचा अपडेट ग्रुप सांभाळतो ना कांचा तो महाराष्ट्र पंकज रायडर. मग त्यांच्या नियोजनात आपला जयराम शेठ भोईर यांनी चांगला असं भव्य दिव्य मैदान ठेवलेलं आहे. 16 एप्रिलला ना 16 एप्रिलला ठेवलेलं आहे. चला मित्रांनो, तुम्हाला मैदान दाखवतो कसं काय काम चालू केले. चला या मागे. तर मित्रांनो, पहिलाच पाय पडला. मस्त धुले, एक पण काटा नाही या मैदानात. चला इकडं अजून पुढे दाखवतो. अरे जाण. तर मित्रांनो, तुम्हाला आधी सांगतो आपल्यासोबत कोण कोण आहे. आपला पंकज सापडला तर तुम्ही ओळखताच ना भाऊ. तुझं नाव काय? मनीष किरपण. तुझा? जतीन हजारे. कंच्या गावचा? हे आपलं वेलुली गावचं. मग चल मैदान दाखव आता तुमच्याकडे आले हो ना. चला चला. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे इथला यो डोलकाम रोड आहे ना, यो वेळोली गाव आहे. तर इथं यो मैदान आहे, एक नंबर मैदान होणार आहे 16 तारखेला. तुम्ही या लवकरात लवकर. आपला पावत्या पारा आपला रुपेश किरपण ना पंकज सपाट आणि अजून कोणतरी दोघं सांभाळताना अविनाश भोईर. तर अजूनपर्यंत किती पावत्या जमा झाल्या? आतापर्यंत झाल्या 10-15 पावत्या झाल्यात. 10-15 झाल्या. नुवल सुरुवात ती बाई. ट्रेलर आहे, पिक्चर बाकी, अख्खा मैदान भरेल त्या दिवशी. असं नियोजन केले ना, म्हणजे इथं मैदान निवडण्याचं कारण नाही वाटतं. दुसरीकडे पण तिकडे कुठं बघलेला, पण तिथं विषय काय झाला माहिती का? तिथं कट निघत होतं ना. आपल्या बाईला ना म्हणजे धावाचा बॉल म्हणजे त्याची मेन काळजी घेतली पाहिजे ना. मग त्याला एक पण असं इथं जास्त कट नाही, ते टिपून काढतील नंतर. अजून बराच काम बाकी आहे. 16 तारखेला रेडी होईल. फक्त तुम्ही यायचं काम करा, कारण मेन बैलाची आपल्या काळजी घेणं गरजेचं आहे. का? कारण एखाद्या नंदीच्या पायाला लागला तर तो कित्येक महिने घरी बसताना, मग घरी बसल्यानंतर त्याचा सराव पण होई नाही, मग नंतर त्याचा पल सुद्धा कमी होण्याची शक्यता असतं. मेन म्हणजे आपल्या बैलाची काळजी घेणं गरजेचं असतं. अरे मित्रांनो, काय सांगू, त्याला नुसतं फोन येतात. माझ्या व्हिडिओ बनवायला घेतले, त्याला मोदीचा पण फोन येत असेल. काय सांगू तुम्हाला, नुसतं टाइमपास करतो यो. बोल ना. एवढं लांबशा आले काही इज्जत बिज्जत आहे का नाही? मला 7:30 वाजलं तरी मग बोलता येईल नाही. या इकडे आलोय. तर मित्रांनो, तुम्हाला बोललो याला आत्ताशी नुसतं बुकिंगवाल्यांचं कॉल येतात, पण त्याला काही समज नाही. आधी आपलं काम करायचं, नंतर राम करायचं. आता तुम्हाला सांगतो, श्री जयराम शेठ भोईर यांनी एवढं चांगलं नियोजन केले ना. भाऊनी मला आहे ना किती 15 दिवस आधी सांगलेला, पण आपलं 3 फेऱ्याचं मैदान इथला भरला, आपला बोरीच्या वाडीचा एक ना, एक आपला दुसऱ्या इतड्याचा एक पडलेला मधील. तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त टाइम ना जो भेटला ना. तुम्हाला माहिती मी ताणून झोपलेला असतो. मग तुम्हाला आता सांगतो, आपल्याला जसं वेळ भेटला ना, भाऊला पण वेळ भेटला. भाऊची मुलाखत घेणार आहे ना, मुलाखत बघा. याच्यानंतर मी मुलाखत टाकणार आहे, ती पण बघा का मित्रांनो. कारण मेन आपल्याला बाईट देतील ते आपले भाऊ देतील. मग ते भाऊची बाईट ऐका. कसं मेन आयोजकच ते आहेत, मग त्यांची बाईट ऐकणं आपल्याला गरजेचं आहे ना. त्यांना सपोर्ट करणारा आपला पंकज भाऊ आहे. आता पंकज भाऊला अजून एक विचारू, आपल्याला बसायला गॅलरी राहणार का नाही? नाही केला ना नाराज नसू दे, झाडावर बसू आम्ही. चला पुढं. गॅलरी म्हणजे बसायला कोणालाच गॅलरी नाही. तर मित्रांनो, म्हणजे मैदानाचं काम चालू आहे अजून. या एकदम ओके करतील, याच्यावर व्यवस्थित माती क्लीन करतील, पाणी बिनी मारतील ना. तुला सांगतो, जेवढा पाणी लागल तुमच्या इकडच्या नदींचा वापर. आमच्या इकडचं एक पण टेम जरी इकडे आणला तर डायरेक्ट कॉर्टन जाण. बरोबर आहे का नाही? अरे आमच्याकडे डॅम मोठा. डॅम आहे आपल्याकडे मोठा. आमच्या नद्यांचं पाणी बंद केलं तर डॅमला पाणी येईल का? आमचा भातचा पाणी दिलं जातो. आमची आखी पाच डॅम कोणचं असो, प्रत्येक गावात नल नसतो. आता बोल. गावात नळ जाऊ दे, सोड विषय भावा. चला पुढं. तर आता चला मित्रांनो, तुम्हाला सुट्टीची जागा दाखवतो. एक नंबर सुट्टीची जागा आहे, कारण मी स्वतःच बघली नाही. कारण मी आत्ताच आलो. लगेच तुम्ही विश्वास नका ठेवू, मी एकदम विचित्र माणूस आहे, लात्तार माणूस आहे. पण आपला पंकज भाऊ एकदम दिलदार माणूस आहे. चल या या तुम्ही भाई, तुमच्यावर लई जीव आहे. तुमच्या इथं आले हो ना, नाही तर तुम्ही काय बोलाल भाऊ, काय बोलतो डार्लिंग. चल इकडे पुढं. तर मित्रांनो, फायनली आपण सुट्टीच्या जागेवरती आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता ही सुट्टीची जागा.
म्हणजे इथल्या बैल सुटलं ना, इकडे बघ ना भावा, इकडे मारा, इथल्या बैल सुटलं ना डायरेक्ट सुसाट तिकडे जातील. जो जितेगा वही सिकंदर. बाकी मेरा नाम आहे जितेंद्र. चला इकडे. तर मित्रांनो, आपल्या ज्या गाड्या सुटतील ना, तर त्या गाड्या ठेवायला इथं एकदम असं एकदम मैदान व्यवस्थित आहे मागं, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार असं गाड्या उभ्या करायला. आणि इकडं खाली पण जागा आहे, इकडं पण जागा आहे. जर त्यांना अजून काही वाटलं नियोजनात तर ते तिकडे पण JCB लावून करतील. प्रत्येक गोष्ट मजा कोण असतं तुम्हाला सांगतो. चला मित्रांनो, आता तुम्हाला बाकीच्या जागा पण दाखवतो. कंच्या सांगू का, जिकडं आपलं बैल होईल बांधायला जागा भेटेल आणि गाड्या खाली यायला चान्स भेटेल. चला मित्रांनो या. तर मित्रांनो, पंकज भाऊसाई म्हणजे आपला जयराम शेठ भोईर याही 16 पाट्या बनवलेल्या आहेत. सोल्या काय बनवल्या 10 असताना 10 मग 16 का 2 पाट्या दोन्ही साईडला राहतील, एक राखीव. राखीव आणि मधली 10 पाट्या चालू राहतील. नक्कीच. तर मित्रांनो, लवकरात लवकर बुकिंग करा आणि आपण या संधीचा लाभ घ्या. चला पुढं. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेलला तर बघितलंच असेल, मथुर एकदम आकर्षण ठेवलेलं आहे आणि अजून एक नंदी ठेवलेला आहे. आपण पंकज भाऊला विचारू काय विषय आहे नक्की, बोल. विषय असा आहे की मथुर आणि बकासूर, आमची सर्व ग्रुपची इच्छा आहे मथुर बकासूर यांना प्रमुख उपस्थितीसाठी इथे बोलवायचा मैदानाची आणि मैदानाची शोभा वाढवावी. आणि अजून एक नंदीचा फोटो दिले, तो नंदी कुठला आहे? तो आमचाच आहे ग्रुपचा, सरलांब्याचा मिल्का म्हणून 11-11. मग तुझं बोलणं झाले का नाही? झालंय ना बोलणं. कोणाशी? दादाशीच. भाईशी. दादांशी पण बोलणं झालेलं आहे. आदरणीय आमचे श्री जयराम शेठ भोईर यांनी राहुल दादांशी फोनवर बोलले आहेत का तुम्ही 16 तारखेला मैदानात मथुर आणि बक्कासूरचा नियोजन अजून झालेलं नाही, पण नियोजन तो पण होणार लवकरच. बकासूरकडे बोलणं झालं का नाही मोहिल दादाशी? नाही अजून झालं. नक्कीच करा, सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे. आणि तसंच आपण म्हणजे काय बोलतो, म्हणजे प्रमुख आकर्षण तेच नंदी नसतील, आपलं सर्व गोरगरिबांच्या शेतकऱ्यांचे येतील ते सुद्धा प्रमुख आकर्षणच त्यांचं सुद्धा असेल ना. सर्व नंदी आपल्याला समान आहेत, आपण भेदभाव करत नाही, भाऊ पण भेदभाव करत नाही. पण काही चाहते इकडचे सुद्धा आहेत जे जवळचे मथुर प्रेमी आहेत, बकासूर प्रेमी आहेत, ते त्यांना बघण्यासाठी आपल्या इथले लोकांना एकदम व्यवस्थित बघता येईल. म्हणजे एक आवड आहे ना प्रत्येकानं, मग बघू दे त्याच्यासाठी, ते आपल्यासाठी एवढं केलेलं आहे. चला मित्रांनो, पुढं झाला आता. तर इकडे. तर मित्रांनो, हा नियोजन आहे ना खूप मोठं आहे आणि प्रत्येक मालक असतो, जो आयोजक असतो, खूप कष्ट करतो आणि त्याच्या मागे सर्व मुलांची मेहनत असतं ना. तुम्ही नक्कीच सहकार्य करा. आणि बाकीचं आता बोलणं आहे ते आपण श्री जयराम शेठ दादा यांच्याशी जाऊन बोलणं करू आणि एक मुलाखत पण घेऊ. बघू अजून काय काय नियोजन करायचं आहे आणि काय काय बाकी आहे. आता तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत थोडासा कॉमेडीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. आता अंधार झाले, दिवस असतं तर तुम्हाला पूर्ण मैदान व्यवस्थित दिसलं असतं. आणि मित्रांनो, काय चुकलं असेल तर माफ करा, कारण आपण आहे ना प्रत्येक गोष्ट नॉर्मल दाखवण्यापेक्षा एखादा माणूस आपली व्हिडिओ बघून हॅप्पी होत असेल तर त्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो. चला मित्रांनो, तुम्हाला एक वाटत असेल हा काय असं वेड्यासारखं भटकतो आणि हे ते, असं काय नसतो मित्रांनो. सिरियस शब्द बोलता मला पण येतात, पण आपण जिथं गरज असेल तिथंच बोलायचं. आपल्यावरती जे मित्र प्रेम करतात त्यांच्यावरती कधीच आपण सिरियस शब्द नाही टाकायचं. आणि तुम्ही सुद्धा माझी व्हिडिओ बघता तर मी आज आहे ते तुमच्या मुलं आहे, तर तुम्हाला सुद्धा मी ॲटिट्यूड नाही दाखवू शकत, कारण तुमचा मला आशीर्वाद पाहिजे, प्रेम पाहिजे. मग ही गोष्ट मला पाहिजे म्हणून मी जास्त असं तुमच्या समोर ॲटिट्यूड वगैरे कधी दाखवत नाही. आपण जास्त मोठा नाही झालो, पण एक दिवस होऊ, त्याचं टेन्शन नाही आपण घेत एवढा ना. एवढ्या मित्रांची साथ आहे, कोणत्या पण मैदानात गेलो तर तिथलं आपल्याला मित्र आपल्याला सपोर्ट करतात खूप. आणि चला मित्रांनो, म्हणजे इथे जेव्हा मैदान होईल तिथे आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू आणि कोणकोणते नंदी येतील त्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशा व्हिडिओ जेव्हा पडतील तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. ऑलवरती पण क्लिक करा ना. तुमचा मला आशीर्वाद पाहिजे, कारण आपण पण जास्त मोठ्या घरातला मुलगा नाही, आपण सुद्धा एक रिक्षा चालवतो आणि वेळात वेळ काढून इकडे येतो. आणि तुम्हाला वाटत असेल तू येऊन व्हिडिओज बनव, असं आम्हाला काही फरक नाही पडणार. पण एक माझी सुद्धा इच्छा आहे, मला सुद्धा थोडा पुढं जायचं आहे,
त्याच्यासाठी आपले प्रयत्न असतात मित्रांनो. काही लोक नाही सपोर्ट करत आपल्या माणसाला पुढे नेण्यासाठी, पण मला एक सबस्क्रायबर आता जो करतो तो माझ्या हृदयावरती फिदा होऊन सबस्क्राईब करतो. मला त्याच्यातच आवडतं, भले लेट झालं तरी चालेल पण स्वतःच्या ताटात होऊ. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय बाय.